श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। पाहून दुर्लक्ष करू नका। तुमच्या पुनर्जन्मीच्या पुण्याईने स्वामींनी हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे। शेवटपर्यंत ऐकावे, भाग्यवंत ठराल। श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र। स्वामी या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, ओला स्पर्श, अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचे फिरवणारे स्वामीचे हात। खरंच हे अनुभवलं की जाणीव होते, स्वामी प्रत्येक क्षणी आपल्या सोबत आहे। फक्त अंतःकरणाने त्यांना आपण मारलेली हाक, त्याच्या कृपेने आपल्या झालेला उद्धार। जेव्हा सतत आपण त्याचे नामस्मरण करतो, सतत त्याच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्याच्या हातात धरलेला असतो। आपण त्याचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होय। स्वामींना जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात। विश्वास ठेवा, केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला स्वामी संदेशला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करायला विसरू नका। तुमच्यासाठी बंद नशिबाचे दार उघडले जातील। त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती। कधी कोणाचा हेवा नको, कोणाची निंदा नको। आपल्या पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे, ह्या गोष्टीमुळे आपण स्वामीच्या खूप जवळ राहतो। स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही। वेळ आली की समजते स्वामीची लीला अपाट आहे। आपले पुण्य आहे म्हणून आपण स्वामी सेवेत आलो आहोत। आता आपल्या स्वामीच्या बँकेत अनन्य भक्तीचे खाते खोलायचे आहे आणि या अनन्य भक्तीच्या खात्यात श्री स्वामी समर्थ नामाची ठेवी जमा करायची आहे। या बँकेचे चालक, मालक, पालक स्वतः ब्रह्म आहेत। ही स्वामी नामाची ठेवी कधीच बुडणार नाही, उलट लाख पटीने वाढून परत येईल। हा संदेश जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुमच्या मदतीने कोणी एकाचा तरी खाते स्वामी भक्तीमध्ये खोलले तर अशा वेळी न कळत तुम्हीही खूप पुण्याचे भागीदार ठराल। म्हणून नक्की शेअर करा। आपल्याला जे हवे ते आपण स्वामीकडून मागत राहतो। आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते। प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी आईवर माझा विश्वास आहे असे टाईप करा व कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझा बाळ आहे असे टाईप करा। भाग्यवान ठराल। समस्या कोणतीही असू दे, तांत्रिकदृष्ट्या जरीही तिचे समाधान दिसत नसेल तरीही तिथे तर्क संपते, तिथे अतर्क अवधूत स्वामी रायाची सत्ता सुरू होते। ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहे। मग बघा, निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामीच्या प्रति धन्यवादाच्या भावनेने भरून जाईल। स्वामी महाराजांनी तुम्ही आम्हा सर्वांसह सर्व मानव जातीसाठी जो माझी अनन्य भक्तीच्या भावेने सेवा करेन त्याच्या संपूर्ण जीवनाचा योग मोक्ष मी चालवेन। भेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हम गया नहीं जिंदा है, ही स्वामी वाणी केलेली आहे। स्वामीने हे अभय वचन दिलेले आहे। जेव्हा जेव्हा आपले मन खचून जाईल, आपले चंचल मन नकारात्मक बडबड करेल, तेव्हा तेव्हा त्याला आजच्या स्वामी लीलेची आठवण करून द्यायची आहे आणि न हारता न खचता माझे यश निश्चित आहे अतूट अभेद विश्वास ठेवून आपले प्रामाणिक कर्म करत राहायचे आहे। आता सर्वांनी माझ्यासोबत डोळे बंद करून स्वामींना प्रार्थना करा। स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुझ्या दरबारी येऊ शकेन। मला अशी सुदबुद्धी दे की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावेने मुजरा करू शकेल। मी 50 वर्ष जगू की 100 वर्षे ही तुमची इच्छा। माझी तर एकच इच्छा की ओठावर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधीही थकू नये। स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सत्य मार्गावर चालणारे पाय द्या। जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्यासाठी ताकद द्या आणि सदैव तुमचे नामस्मरण करणारे मन द्या। महाराज, आपल्या लेकराला कृपा दृष्टी आणि सद्बुद्धी द्या। आपल्या स्वामींनी आपणास भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिलेले आहे। याचे स्मरण करत स्वामी माझे चांगलेच करत आहे। स्वामीच्या प्रेमाच्या शक्तीचे रक्षण कवच माझ्या भोवती सतत आहे। या विश्वातील कोणतीही अशुभ शक्ती, नकारात्मक शक्ती मला स्पर्श करू शकत नाही। हा अतूट अभेद विश्वास ठेवून
हृदयातून येणाऱ्या स्वामी हुकमाचे पालन करत स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे. बाळा, जाता जाता एवढेच सांगेन, मी परत येईन, पण बाळा नेहमी लक्षात ठेव, तुझे कर्म आणि स्वभावानेच माझी सेवा होते. आयुष्यात काही उणीव राहणार नाही. स्वामी आई आशीर्वाद देते. माझे शब्द तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस, मी आहे फक्त. तू तुझं मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. आणि कमेंटमध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना.